शेतकरी मित्रांनो नमस्कार. सर्वप्रथम आपल्या युट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत. आजचा व्हिडिओ देत असताना आपण टोमॅटो पिकामध्ये उन्हाळी ज्या व्हरायट्यांच्या लागवडी झाल्या म्हणजे कुठेतरी मे महिन्यामध्ये लागवडी झाल्या, जूनच्या सुरुवातीला लागवडी झाल्या, अशा लागवडींमध्ये बऱ्याच शेतकऱ्यांना त्या ठिकाणी अडचणी आल्या. आता या अडचणी का आल्या? या वर्षीचा जो हंगाम पावसाचा झाला तो लेट झाला आणि आता सुद्धा जो पाहिजे तेवढ्या प्रमाणात आज नाशिक जिल्ह्यामध्ये पाऊस त्या ठिकाणी होत नाहीये. परंतु अशा परिस्थितीमध्ये आपल्याला झालेल्या लागवडींच्या टोमॅटोची तुम्हाला डेव्हलपमेंट करणं सुद्धा तितकीच गरजेची आहे. त्यासाठी आपण फुटवा असेल, फुलकळी असेल, त्याचबरोबर चांगलं उत्पादन निघण्यासाठी त्याची रूट कव्हर आपल्याला चांगल्या पद्धतीने रूट झाली पाहिजे. ही सर्व मॅनेज करत असताना आपल्याला सर्व नियोजन करणं गरजेचं आहे. परंतु टोमॅटोची लागवड करत असताना आपण चांगल्या नर्सरीचा रोपांची निवड करणं आपल्यासाठी फार गरजेची आहे. चांगल्या रोपांची निवड केली तर आपल्याला कुठेही अडचण त्या ठिकाणी येत नाही. परंतु ज्या ठिकाणी बऱ्याच शेतकऱ्यांना अडचणी आल्या, बऱ्याच शेतकऱ्यांचं असं म्हणणं झालं की त्या ठिकाणी कल्टरचा वापर त्या ठिकाणी त्या रोपासाठी केला. आता हे कितपत योग्य आहे आणि किती अयोग्य आहे हे सुद्धा आपल्या समोर सर्व शेतकऱ्यांना त्या ठिकाणी दिसतंय. त्यामुळे आपण निवड करताना नक्कीच चांगल्या रोपांची निवड करा. आता हेच करत असताना मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की आपण त्याच्यासाठी कोणत्या ड्रिंचिंगा त्या ठिकाणी घेतल्या पाहिजे. त्याचबरोबर आपण पांढऱ्या माशीसाठीच्या ज्या फवारण्या सांगितल्या त्या सुद्धा अतिशय महत्त्वपूर्ण होत्या. परंतु हेच करत असताना आता या स्टेजला आल्यानंतर आज जर तुम्ही बघितला प्लॉट एवढ्या टेम्परेचरमध्ये सुद्धा अतिशय सुंदर पद्धतीचा प्लॉट त्या ठिकाणी आहे. आता याच प्लॉटमध्ये आपण कामकाज करत असताना फवारणी नियोजन आपण कसं केलं पाहिजे. आता यासाठी तुम्हाला फुटवा असेल, फुलकळी असेल, यासाठीच्या 2 ते 3 महत्त्वपूर्ण फवारणी आजच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी सांगणार आहे. त्यापूर्वी दादा तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगायचा. बाप्पू त्र्यंबक वागचौरे, शिरसगाव. मोबाईल नंबर 8554801150. मोबाईल नंबर परत एकदा सांगा. 8554801150. बरं, आपण मागच्या वर्षी पण शेड्यूल घेतलं होतं. हो, मागच्या वर्षी पण बरेच शेतकऱ्यांनी इथं शेड्यूल घेतलेलं होतं. तर काय वाटलं होतं, रिझल्ट कसे वाटले? रिझल्ट एक नंबर होती. उत्पादन चांगलं मिळालं? उत्पादन खूप निघालं. बरं, समाधानी आहे नक्की? हो, समाधानी. बरं, आता लक्षात घ्या या स्टेजला आल्यानंतर आपल्याला फवारण्या तितकंच महत्त्वपूर्ण आहे. त्याच्यामध्ये पहिली फवारणी आपल्याला त्या ठिकाणी घ्यायची. त्याच्यामध्ये तुम्हाला 04932 घ्यायचं आहे. साधारणतः 200 लिटर पाण्यासाठी. आपल्या वाढीची अवस्था आणि पाण्याचं नियोजन बघून जर आपल्याकडे पाणी चांगल्या पद्धतीचं असेल तर आपण त्या ठिकाणी नक्कीच 04932 200 लिटर पाण्यासाठी 750 ग्रॅम आपल्याला घ्यायचे. लक्षात घ्या ICL कंपनीची ग्रेड असेल 04932 750 ग्रॅम. त्यासोबत आपल्याला बोरॉन घ्यायचं आहे 100 ग्रॅम आणि त्यासोबत आपल्याला कॉस्टिमो क्रॉप सायन्स एक्सेल घ्यायचे 500 मिली आणि त्यासोबत आपण एक बुरशीनाशक. मग त्या बुरशीनाशकमध्ये तुम्ही रोको घेत असाल तर 250 ग्रॅम घ्या, नेटिव्ह घेत असाल तर 100 ग्रॅम घ्या. अशा पद्धतीचं एक बुरशीनाशक घेऊन आपण जर फवारणी केली तर नक्कीच आपल्याला फुटव्यामध्ये चांगले चेंजेस त्या ठिकाणी दिसून येतील. आता हेच करत असताना आपल्याला टेम्परेचरमध्ये व्हायरसचा प्रादुर्भाव वाढू नये याच्यासाठी सुद्धा आपण एक व्हायरससाठी फवारणी घेणं गरजेची आहे. मग आता व्हायरससाठी आपल्याला चिलेटेड झिंक घ्यायचं 100 ग्रॅम किंवा झिंक स्टार घ्यायचं आपल्याला 250 मिली. लक्षात घ्या नेचर ॲग्रोचा झिंक स्टार आपल्याला 200 लिटर पाण्यासाठी 250 ml त्या ठिकाणी घ्यायचं आहे. त्यासोबत आपल्याला ताक घ्यायचं आहे 2 लिटर. अतिशय महत्त्वपूर्ण फवारणी असेल. ही फवारणी घेतल्यानंतर नक्कीच आपल्याला रिझल्ट चांगल्या पद्धतीचे येतील. व्हायरसचं प्रमाण त्या ठिकाणी कमी होईल. ज्या आपण पानांच्या वाट्या म्हणतो त्या सुद्धा आपल्याला कमी होण्यास मदत होईल. त्याच्यासाठी तुम्हाला झिंक स्टार घ्यायचं आहे 250 मिली. हे 200 लिटर पाण्याचं प्रमाण असेल. त्यासोबत ताक घ्यायचं आहे 2 लिटर. त्यासोबत अँटीऑक्सिडंट घ्यायचं आहे आपल्याला 200 ग्रॅम आणि त्यासोबत परत एक बुरशीनाशक. मग तुम्ही एंट्राकॉल सारखं बुरशीनाशक आपण 200 लिटर पाण्यासाठी 500 ग्रॅम घेऊन आपण फवारणी करू शकता. अशा पद्धतीच्या जर 2 फवारण्या घेतल्या तर आपल्याला नक्कीच चांगले रिझल्ट त्या ठिकाणी येतील. त्याचबरोबर या स्टेजला आल्यानंतर पाण्याचा वाट्या होण्याचं सुद्धा प्रमाण त्या ठिकाणी वाढतं. झाडं स्ट्रेसमध्ये जायला सुरुवात होते. अशा वेळेस आपल्याला फिनिक्स कंपनीचं कोजेन घ्यायचं आहे 500 ग्रॅम. लक्षात घ्या अतिशय महत्त्वपूर्ण फवारणी असेल. ही सुद्धा फवारणी आपल्याला घेणं गरजेची राहील. कोजेन घ्यायचे 500 ग्रॅम, मॅग्नेशियम सल्फेट घ्यायचे 500 ग्रॅम आणि त्यासोबत एक बुरशीनाशक. मग तुम्ही वातावरणाचा अंदाज बघून कॉन्टॅक्ट फंगीसाईडची एक फवारणी आपल्याला त्या ठिकाणी घ्यायची. मग तुम्ही Z78 घेत असाल तर 500 ग्रॅम घ्या. अशा पद्धतीच्या फवारणी आपल्याला घेणं गरजेचे आहे. हेच करत असताना कीटकनाशकची सुद्धा फवारणी जाणं गरजेची आहे. कीटकनाशक देत असताना आपल्याला चांगल्या कंपनीचं आपल्याला त्या ठिकाणी एक्सपोनस, तुम्हाला लक्षात घ्या BSF कंपनीचं एक्सपोनसची आपल्याला एक फवारणी घ्यायची. एक्सपोनस घेत असताना आपल्याला पहिली फवारणी त्या ठिकाणी घ्यायची. ती फवारणी घेत असताना 200 लिटर पाण्याच्या प्रमाणासाठी आपल्याला साधारण 17 ml पासून ते 24 ml पर्यंत आपल्याला एक्सपोनस आपल्याला त्या ठिकाणी घ्यायचं आहे. त्यासोबत आपल्याला कॅल्बॉन ॲग्रोचं रिॲक्टिव्ह घ्यायचं आहे 500 मिली आणि त्यासोबत आपण एक बुरशीनाशक. मग बुरशीनाशक घेत असाल तर तुम्ही त्या ठिकाणी चांगल्या कंपनीचं व्यवस्थित पद्धतीचं कॉन्टॅक्ट फंगीसाईड आपण त्या ठिकाणी घेऊन आपण फवारणी करू शकतो. अशा पद्धतीच्या जर आपण फवारणी घेतल्या तर कुठलीही अडचण त्या ठिकाणी येणार नाही. आता हेच करत असताना ड्रिपच्या माध्यमातून आज जर बघितलं तुम्ही ब्लॅक सॉईल या ठिकाणी आहे. बऱ्याच वेळेस पाणी जास्त झाल्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला जमिनीमध्ये आपल्याला निबरपणा त्या ठिकाणी तयार होतो. मग अशा वेळेस आपल्या ड्रिपच्या माध्यमातून 2 डोस आपल्याला फार महत्त्वाचे असतील. त्याच्यामध्ये तुम्हाला हायड्रोजन पेरॉक्साईड ड्रिपच्या माध्यमातून लक्षात घ्या देताना काळजी घ्या. बऱ्याचदा शेतकऱ्यांकडून चुका होतात. ड्रिंचिंगांच्या माध्यमातून जातं किंवा
कमी पाण्यामध्ये जास्त प्रमाणात त्या ठिकाणी जातं, अशा वेळेस अडचणी नक्की येतात. त्यासाठी आपल्याला हायड्रोजन पेरॉक्साईड ड्रिपच्या माध्यमातून आपण पाणी चालू केल्यानंतर 1 लिटर आपल्याला ड्रिपच्या माध्यमातून देऊन घ्यायचं. ते दिल्यानंतर आपल्याला त्याच्यावरती अर्धा ते पाऊण तास किंवा 1 तासापर्यंत आपल्याला ड्रिपच्या माध्यमातून पाणी द्यायचं आहे. आणि पाणी दिल्याच्या नंतर आपण एक डोस घ्यायचा आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला कॅल्शियम नायट्रेट एकरी साधारणतः 5 ते 7 किलोपर्यंत घ्यायचं आहे. 13-0-45 4 ते 5 किलो घ्या आणि बोरॉन 500 ग्रॅम घ्या. असा डोस दिल्यानंतर आपल्याला नक्कीच फुटव्यामध्ये सुद्धा चांगले चेंजेस होतील. ड्रिपच्या माध्यमातून आपण जे ॲप्लिकेशन केलेलं आहे त्या ॲप्लिकेशनमुळे आपली रूट चांगली होईल, जमीन भुसभुशीत होऊन नक्कीच आपल्याला अपटेकला चांगला फायदा त्या ठिकाणी होईल. याच्यानंतर आपल्याला सेकंड डोस त्या ठिकाणी घ्यायचा आहे. सेकंड डोस घेत असताना आपल्याकडे चुनखड जमीन असेल तर आपण त्या ठिकाणी कॅल्शिसल्फ, धनकिर्तीचं कॅल्शिसल्फ आपल्याला एकरी 1 लिटर या माध्यमातून द्यायचं आहे. त्यासोबत रूट कव्हर घ्यायचं आपल्याला एकरी 5 लिटर आणि त्यासोबत आपण 5-55-17 महिंद्रा कंपनीचं 5-55-17 जर आपण ड्रिपच्या माध्यमातून दिलं तर अतिशय चांगले रिझल्ट त्या ठिकाणी दिसून येतील. अशाच पद्धतीचं कामकाज प्रत्येक शेतकऱ्यांनी करणं गरजेचं आहे. आज एवढ्या टेम्परेचरमध्ये इतका चांगला प्लॉट त्या ठिकाणी दिसत असेल तर हा प्लॉट नक्कीच त्यांनी आलेल्या शेड्यूलचा फॉलोअप व्यवस्थित पद्धतीने घेतला. मागच्या वर्षी आपल्या शेड्यूलचा अनुभव घेतला, चांगलं उत्पादन त्या ठिकाणी मिळालं. मग तुमची 108 व्हरायटी असेल, आर्यमान व्हरायटी असेल, प्रत्येक व्हरायटीमध्ये चांगलं नियोजन आपण त्या ठिकाणी प्रत्येक शेतकऱ्याला त्या ठिकाणी करून देत असतो. आता हेच करत असताना बरेच शेतकरी आजही प्लॉट रजिस्टर करताय. आजही सकाळपासून 8 ते 10 कॉल असे आले की आपल्याकडे शिमलाच्या लागवडी झाल्या, शिमलाच्या लागवडींमध्ये सुद्धा फुल ड्रॉपिंगचा प्रॉब्लेम त्या ठिकाणी येतो, फुलं वगैरे राहतात. याच्यासाठीच एक वेगळा व्हिडिओ तुमच्यासाठी नक्कीच येत्या 2 ते 3 दिवसामध्ये नक्की असेल. आणि हे व्हिडिओ नक्कीच आपण चॅनलला तुम्हाला फेसबुक असेल, यूट्यूब असेल, इन्स्टा आयडी असेल, प्रत्येक ठिकाणी आपण देण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करतो. त्याचबरोबर जेही शेतकरी नवीन प्लॉट रजिस्ट्रेशन करताय अशा शेतकऱ्यांसाठी ऑफिसचे क्रमांक आहेत 9834 2522 14, 9168 000 501 502 503 504 509 या कुठल्याही क्रमांकावरती संपर्क करून आपण आपले प्लॉट रजिस्टर करू शकता. काही अडचणी असतील तर कॉल करून विचारू शकता. त्याचबरोबर अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला कोण नवीन आला असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा, शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.